सध्या लॉकडाऊन सुरू असून सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना त्रास होऊ न देता सहकार्य करा व त्यांना विविध योजनेचा लाभ द्या, असे निर्देश खासदार रामदास तडस यांनी आढावा सभेत चांदूर रेल्वे, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। यावेळी वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या आढावा बैठकीला धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ, चांदूर रेल्वेचे एसडीओ मनीष गायकवाड, पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांची उपस्थिती होती। या आढावा सभेमध्ये खासदार रामदास तडस यांनी चांदूर रेल्वे, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक उपाययोजनेची माहिती खासदार रामदास तडस यांनी घेतली। धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोविड संदर्भात उपाययोजना करता ही आढावा बैठक होती आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण सापडले, जर उपाययोजना काय केली, किती लोक पॉझिटिव्ह होते याची सुद्धा चौकशी या ठिकाणी चर्चा झाली। पीक कर्जाचा सर्वात जास्त फटका या शेतकऱ्याला बसून राहिला आणि बँकासुद्धा त्रास देऊन राहिले। याकडे जास्तीत जास्त एसडी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी लक्ष द्यावे आणि शेतकऱ्याला त्रास नाही व्हावा या दृष्टीने प्रयत्न करावा। त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी जे काही नॅशनल हायवे रोड आहे, पावसाळा असल्यामुळे त्रास होऊन राहिला, त्या रोडची डागडुजी असो किंवा काही पूर्ण करण्याची कामांची करण्याचं काम या ठिकाणी चर्चेत झालं। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थींना धान्य देण्यात आले। त्यामध्ये काही लोकांजवळ कार्ड नसल्यामुळे त्यांना धान्य मिळत नव्हते, पण आता त्यांना सुद्धा मिळायला लागले। केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान उज्ज्वला योजना 3 महिन्यासाठी आपण गॅस फुकट देणार होते, ते सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली। पंतप्रधान आवास योजना, कापूस खरेदी, बोगस बियाणे आणि युरियाचा या सर्वांवर या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्व त्या ठिकाणी आदेश देण्यात आले का जनतेला त्रास न होता या कामासाठी आपण सहकार्य करावं आणि जनतेला कोणताही त्रास न होता त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा। लॉकडाऊनचा सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना झाला असून पीक कर्जासाठी बँका त्यांना त्रास देत आहे, याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीदरम्यान दिले। तसेच बोगस बियाण्यांचे प्रकरणे पुढे येत आहेत, या संदर्भात तक्रार आल्यास बीज न उगवलेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्वरित कारवाई करा, असे आदेश खासदार रामदास तडस यांनी दिले। यावेळी आढावा बैठकीत चांदूर रेल्वे येथील नगर परिषद वृक्षारोपणाच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तर देत वेळ मारून नेली। मात्र या प्रकरणात आमदार प्रताप अडसळ यांनी माहिती मागितली असून याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर प्रकरण पुढे नेणार असल्याचे यामुळे समजते। सध्या तरी या संबंधित असणाऱ्या अनेकांनी याची धास्ती पकडल्याचे चित्र दिसत आहे। यावेळी चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यासह धामणगाव व नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक व इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। वंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।